श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांचा आजचा दिवस खूप शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, म्हणजेच आजचा व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ आहे. आपल्या आयुष्यामधील आपण कोणत्या गोष्टी आहेत ज्या कोणालाही शेअर करू नये, त्या शेअर केल्याने काय होते एकदा नक्की बघा. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की तुम्ही ह्या चुका करता आहेत का. सर्वात आधी तर हे लक्षात ठेवा की सर्वच लोक चांगले असतात. आजकाल काय झालं आहे माहीत आहे का, की काही लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. म्हणजे जेवढे आपले चांगलं बघणारे लोक असतात त्यापेक्षाही आपलं वाईट, आपले शत्रू खूपच असतात. म्हणजे जे आपलं वाईट होण्यासाठी खूप चिंतेत असतात की याचं वाईट कसं होईल याचीच ते चिंता करत असतात. एकंदरीत सांगायला गेलं तर आजच्या काळामध्ये आपले शुभ होणार म्हणजे आपलं शुभचिंतक खूप कमी आहेत. आजच्या काळामध्ये आपलं वाईट बघणारे आपले शत्रू खूप जास्त आहेत. सर्वात आधी तर आपल्या आयुष्यातील आपल्या फॅमिलीमध्ये असो किंवा आपल्या पर्सनल प्रॉब्लेम कोणताही असो, कोणतीही आपलं दुःख कोणालाही शेअर करू नका. आता तुम्ही म्हणाल शेअर करू नका म्हणजे मनातच साठवून ठेवायचं का? नाही, मनात नाही साठवायचं. तुमचं दुःख अशाच व्यक्तींना शेअर करा की ती व्यक्ती तुमचं दुःख ऐकून समोरच्या व्यक्तीला हसून सांगणार नाही. म्हणजे आजकाल लोक काय करतात, आपल्याजवळ बसतात, आपलेच लोक असतात, आपलं रडगाणं ते ऐकून घेतात आणि समोरच्याकडे दुसरीकडे गेल्यानंतर आपलंच रडगाणं त्याच्याजवळ हसून सांगतात. त्यामुळे आपलं दुःख कोणालाही सांगताना लक्षपूर्वक सांगा, माहितीपूर्वक सांगा. आपलं दुःख अशा व्यक्तींना सांगा की ते कोणालाही सांगणार नाही आणि आपली टिंगल उडवणार नाही. कारण आजच्या काळामध्ये आपले वेलविशर खूपच कमी आहेत. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यावर मन हलकं होतं, हे खरं आहे. मन खरंच हलकं होतं. पण आपण अशा व्यक्तींनाच आपलं दुःख सांगावे की ते कोणालाही आपण सांगितलेली दुःख कोणालाही सांगणार नाही. कारण आजकाल लोक कसे आहेत माहीत आहे का, आपलं दुःख आपल्याजवळच बसून रडून ऐकून घेतात आणि 4 लोकांमध्ये जाऊन हसून सांगतात, आपली टिंगल उडवतात. त्यामुळे आपण स्वतःच आपली किंमत कमी करतो आणि आपला वीक पॉईंट सर्वांना माहीत पडतो. तुम्हाला खरं सांगू का, मी असं का सांगते, कारण मी या सर्व सिच्युएशनमधून गेलेली आहे. माझा स्वभाव असा आहे की मी लगेच कोणालाही तोंडावर बोलते, मनामध्ये काही ठेवत नाही. रोखठोक माझं बोललेलं असतं. मी माझं दुःख सर्वांना सांगत सुटत होते, सर्वांना सांगायची. पण नंतर तेच लोक मला त्रास द्यायला लागले. म्हणजेच माझा वीक पॉईंट त्यांना माहीत पडला आणि त्याचा ते फायदा घ्यायला लागले. एक सांगू का, या जगामध्ये आपले वेलविशर फक्त आपले आई वडील, आपली भाऊ, आपले बहीण, आपला नवरा हेच असतात. आपले दुःख आपण फक्त यांनाच सांगावे. दुसरा म्हणजे आपला झालेला अपमान. म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं तर नवरा बायकोमधील भांडण. आपली नवरा बायकोची भांडण सकाळी झाली आणि आपण नंतर शेजारी पाजाऱ्यांना सांगत सुटले की असं झालं घरामध्ये, तसं झालं घरामध्ये. किंवा ते पण जाऊ द्या, एखाद्या सासू किंवा सुनेमध्ये भांडण झाली आणि ते कधी आपण शेजारी पाजाऱ्यांना समजले तर घरामध्ये जास्त वादविवाद निर्माण होतात. म्हणजे सांगायला गेलं तर काय होतं माहिती आहे का, घरामध्ये वादविवादाचे कारण हे आपल्या वाईटावर तुललेले लोकच असतात. तर माझ्या महिलांनो, मी तुम्हाला एकच सांगेल की तुमच्यामध्ये, तुमच्या पतीमध्ये, तुमच्या सासूसुनेमध्ये काही वादविवाद होत असतील तर उगाच कोणालाही सांगू नका. कारण लोक दोन्ही बाजूला असतात. ते तुमच्याकडून सुद्धा ऐकून घेतील आणि
समोरच्याकडे ज्यांच्यासोबत तुमचं भांडण झालं आहे त्याला जाऊनसुद्धा सांगतील की ते असं म्हणत होती. नंतर त्यांच्याकडूनसुद्धा ऐकून घेतील आणि तुम्हाला सांगतील. त्यामुळे मनामध्ये जास्त द्वेष निर्माण होतात, कारण लोक नेहमी वाईटावरच तुललेले असतात. दुसरं म्हणजे आपलं सिक्रेट कोणालाही सांगायचं नाही. ते सुखाचं सिक्रेट असो किंवा दुःखाचं, कोणालाही सांगायचं नाही. आज तुम्ही कोणाला तुमचं आयुष्यातील काही सिक्रेट गोष्ट आहे ती कोणाला सांगितली, नंतर त्याचं आणि तुमचं काही भांडण झालं, नंतर तो साऱ्या जगाला सांगेल की तुमचं काय सिक्रेट आहे. त्यामुळे कोणालाही आपलं सिक्रेट सांगायचं नाही. आणि सांगायचं असेलच तुम्हाला तर तुमच्या आईवडिलांना, बहिणीला, भावालाच सांगा. माझ्या मैत्रिणींनो, माझ्या दादांनो, जे कोणी व्हिडिओ बघत असो, कोणीही बसो, माझ्या मैत्री असो, दादा असो, तुम्हाला एकच सांगते, सर्वांच्या आयुष्यात दुःख, सुख, संकट, त्रास आहेत. फक्त आपल्याला त्यांना कसं हँडल करावं किंवा त्यामधून आपल्याला कसं बाहेर पडता येईल याचाच आपण विचार करावा. दुःख आलं म्हणून कोणालाही खांदा आपण म्हणजे समजतं का तुम्हाला, दुःख आलं म्हणून कोणालाही सांगत सुटायचं नाही की मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे. नाही, आज जे लोक तुमचं ऐकतायत ना, नंतर तेच तुमच्यावर हसतील. त्यामुळेच तुम्हाला अधिक त्रास होईल. त्यामुळेच तुमचं मन अजून खिचलं जाईल, अजून तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाल. त्यामुळे काही असो, दुःख असो, सुख असो, संकट असो, त्रास असो, काही असो, हॅपीनेस राहायचं, शांततेत जीवन जगायचं. बघा, नाण्याला दोन्ही बाजू असतात. त्यामुळे आपल्याला कधीही शांततेची, सुखाचीच बाजू निवडायची आहे. दुःख हे येतं जातं राहतंच, ते आज न उद्या येणार आहे, जाणार आहे. दुःख आलं म्हणून कोणालाही सांगू नका, कारण शत्रू आजकाल खूप झालेले आहेत. आपलेच आपला घात करतात. नंतर मग आपल्यालाच पश्चाताप होतो की आपण सांगायला नको होतं, म्हणजे एवढं प्रकरण झालं नसतं किंवा एवढा प्रॉब्लेम आला नसता, एवढा आपल्या आयुष्यामध्ये त्रास झाला नसता. त्यामुळे असा पश्चाताप होण्याआधीच आपण आपल्या आयुष्यातील कोणत्याच गोष्टी कोणालाही शेअर करू नका. तुमचा ज्याच्यावर खूप विश्वास असेल त्यांनाच तुम्ही शेअर करू शकता, बाकी कोणालाही शेअर करू नका. आजकाल लोक फक्त दुसऱ्यांचं दुःख कसं ऐकावं आणि लोकांना कसं हसून सांगावं त्याच्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळे आपला वीक पॉईंट कोणालाही माहीत पडू देऊ नका, म्हणजे आपला कोणीही वापर करणार नाही. माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करते की सर्वांच्या आयुष्यात भांडण आहेत, सर्वांच्या आयुष्यात त्रास आहेत. कोणालाही आपला त्रास सांगू बसू नका. या अनुभवातून मी गेलेली आहे. मला खूप असे वाईट अनुभव आले, म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे. बघा, सूर्य उगवतो, त्याला मावळावंसुद्धा लागतंच ना. तसंच आपलं दुःख एका ना एका दिवशी संपणारच आहे, ते तसंच राहणार नाही. त्यामुळे कोणालाही गावभर ढिंडोरा पिटणं बंद करा. आयुष्य खूप छोटं आहे, जगणं शिका. आपल्याला वाटतं ना की या लोकांमुळे, कोणत्याही थर्ड पर्सनमुळे आपल्या आयुष्यात किंवा XYZ व्यक्तीमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे, आपण विचारात गुंतले जातो आहे, आपलं जगणं आपण विसरलेलो आहे. तर फक्त एवढं करा, ज्या थर्ड पर्सन किंवा XYZ जे पण व्यक्ती असेल त्यांना एक्सप्लेन करणं बंद करा. कारण लोक फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठीच येत असतात. तुम्हाला कधी एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही वागण्यामुळे त्रास होत असेल तर कृपया करून त्याला असं जाणीव होऊ देऊ नका की तुझ्या अशा वागण्याने मला त्रास होतो आहे. कारण सांगते, असं कधी त्या व्यक्तीला समजलं की माझ्या अशा वागण्याने त्या व्यक्तीला त्रास होतो आहे, तर ती व्यक्ती जास्त फायदा घेईल आणि तुम्हाला जास्त त्रास देईल. त्यामुळे कधीही दाखवू नका की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो. तर
आयुष्यात आनंदी राहण्यासाठी, आयुष्य छान मस्त जगण्यासाठी एकच मंत्र आहे. तो मंत्र असा, ओम इग्नोराय नमः. म्हणजे सगळ्यांना इग्नोर करायला शिका. मला कोणत्याही व्यक्तीचा काही त्रास होत असेल तर आपोआपच मनामध्ये चालू द्यायचं, ओम इग्नोराय नमः, किंवा स्वामींचं नामजप करायचं. अहो, आयुष्य खूप सरळ आणि सोपं होऊन जाईल. तुम्हाला जो त्रास होतो, तुमच्या शरीरावर तुम्ही जो परिणाम करून घेताय ना, तो खूप कमी होऊन जाईल. एवढं लक्षात नक्की ठेवा की आजकाल कोणी कोणाचं नसतं. त्यामुळे आपला आधारस्तंभ आपल्या स्वतःलाच बनायचं असतं. परत एक वेळेस सांगते की आपले शत्रू खूप आहेत आणि आपलं चांगलं बघणारे खूप कमी आहेत. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना सावधानपूर्वक ठेवा. सांगायला तर खूप काही आहे, पण आजच्यासाठी फक्त इतकंच. तुम्हाला असे मोटिवेशनल व्हिडिओ बघायला आवडतील का? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.